नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत, हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. मौनी अमावस्या व्रत दरवर्षी माघ महिन्यामधील अमावस्येला केले जाते. यंदा मौनी अमावस्या 29 जानेवारी रोजी आहे. मौनी अमावस्या हे नावानुसार मौन आणि साधनेचे व्रत आहे. आपण दररोज खूप बोलत असतो, तर कधीकधी जाणते अजाणतेपणी आपल्या बोलण्याने आपण समोरच्या व्यक्तीचे मनही दुखावतो. बोलून झाल्यानंतर आपल्याला त्याचा पश्चाताप होतोही. म्हणून साधनेसाठी मौन अत्यंत आवश्यक मानले जाते. गृहस्थाश्रमातील लोक नेहमी मौन व्रत ठेवू शकत नाहीत. म्हणून एक दिवस निश्चित केला जातो की जी मंडळी घरसंसारात आहेत त्यांनी आत्मशुद्धीसाठी मौन व्रताचा संकल्प घ्यावा. मौनी अमावस्याला शक्य असल्यास दिवसभर मौन धारण करावे आणि मानसिकरित्या भगवान शिव आणि विष्णूचे ध्यान करावे किंवा स्नान करण्यापूर्वी मौन धारण करावे आणि स्नान झाल्यावरच काही बोलू शकतात. आणि दिवसभर अशी कोणतीही गोष्ट बोलू नका ज्यामुळे कोणाचे तरी मन दुखावेल. असे म्हणतात की मौनी अमावस्येच्या दिवशी मानवांना पृथ्वीवर आणणारे पहिले मनुष्य मनु ऋषींचा जन्म झाला होता. मनु ऋषींच्या नावावरूनच या व्रताला मौनी अमावस्या हे नाव पडले. तर याच मौनी अमावस्येची कथा जाणून घेऊया. देवस्वामी नावाचा ब्राह्मण आपल्या पत्नीसह कांचीपुरी शहरात राहत होता. या जोडप्याला 7 मुले आणि 1 मुलगी होती. देवस्वामींनी ज्योतिषाला आपल्या मुलीच्या लग्नाच्या कुंडलीबद्दल सांगितले. ज्योतिषीने सांगितले की मुलीची ग्रहस्थिती चांगली नाही. लग्नानंतर तिला विधवेचे जीवन जगावे लागणार आहे. ज्योतिषाचे म्हणणे ऐकून पालक काळजीत पडले आणि त्यांनी ज्योतिषाकडे उपाय विचारला. श्रीहरीची पूजा करून पतीला जीवनदान मिळालेले ज्योतिषाने सांगितले की अशुभ ग्रहांना शांत करण्यासाठी सिंहलद्वीप येथे राहणारी धोबीन सोमाला तिच्या घरी बोलावून तिची पूजा करा. ब्राह्मण देवस्वामींनी तेच केले. पाहुणचाराने ती धोबीन खुश झाली आणि तिने मुलीला अखंड सौभाग्याचे वरदान दिले. पुढे त्या मुलीचे लग्न झाले आणि लग्नानंतरच काही दिवसात तिचा नवरा मृत्यू झाला. परंतु धोबीच्या वरदानाने तो पुन्हा जिवंत झाला. पण धोबिनीच्या पूजनाचे पुण्य ओसरल्यावर तिचा नवरा पुन्हा वारला. आपल्या मुलीची अवस्था पाहून ब्राह्मण जोडप्याने मौनी अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली बसून भगवान विष्णूंची पूजा केली. या जोडप्याच्या पूजेने श्रीहरी प्रसन्न झाले आणि त्यांनी मुलीच्या पतीला जीवनदान दिले. हिंदू धर्मात अमावस्या तिथी ही स्नान आणि दानासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यंदा मौनी अमावस्या 29 जानेवारीला आहे आणि त्यातच महाकुंभही चालू आहे. तर या तिथीला गंगा स्नानासोबतच दानाचे अधिक महत्त्व आहे. या दिवशी ब्रह्ममुहूर्तावर उठून कुंभस्नान करा किंवा जे आपल्याकडे कुठल्याही नदीचे, नर्मदा, गोदावरी किंवा गंगेचे थोडे जल असेल ते आपल्या आंघोळीच्या पाण्यात टाकून त्यानेही तुम्ही आंघोळ करू शकतात आणि या पद्धतीने या मौनी अमावस्येचा लाभ घेऊ शकतात. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.